Page number 67, Unit 3.4. At the Science Fair, Magic Watering Can. Pointers. Exercise. Question number first. Present the process of making and using a watering can. झाडांना पाणी देण्यासाठी बनवलेला जादूचा डबा, तो बनवण्यासाठीची प्रक्रिया आणि तो डबा वापरण्याची प्रक्रिया संपूर्ण वर्गासमोर तुम्हाला सादर करायची आहे. दिस इज अ प्रॅक्टिकल ॲक्टिव्हिटी. दॅट्स वाय यू विल हॅव टू प्रेझेंट इट इन फ्रंट ऑफ द क्लास. ही प्रात्यक्षिक आहे, प्रत्यक्ष करायची कृती आहे, म्हणून तुम्हाला ही कृती संपूर्ण वर्गाच्या समोर करावयाची आहे. क्वेश्चन नंबर 2. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन ॲट लिस्ट 2 डिफरंट वेज यूजिंग युअर इमॅजिनेशन. तुमची कल्पना वापरून खालील वाक्य कमीत कमी 2 वेगवेगळ्या पद्धतीने पूर्ण करा. वी कॅन कंप्लीट देम ॲज फॉलो. A. First, I was very careful not to hurt them. Second, I was very careful not to disturb him. Then B. Would you like to play with me? Second, would you like to sing the song? In this way, you can complete with the different imagination and different words as you feel better to complete the sentence. Question number 3. Read and translate the following sentence. खालील वाक्य वाचा आणि त्याचं भाषांतर करा. I love to water my plants and my plants love water. मला माझ्या झाडांना पाणी घालायला आवडतं आणि माझ्या झाडांना पाणी आवडतं. Here, water is used first as a verb and then as a noun. वरील वाक्यामध्ये वॉटर हा शब्द पहिल्यांदा क्रियापद म्हणून वापरला आहे आणि नंतर वॉटर हाच शब्द नाउन म्हणून आलेला आहे. फाइंड अदर वर्ड्स दॅट आर यूज्ड ॲज अ नाउन अँड ॲज अ वर्ब. मग असे शब्द शोधा की जो एकच शब्द त्याचा नाम म्हणून पण वापर केला जातो आणि क्रियापद म्हणून पण त्याचा वापर केला जातो. जसं की वरच्या उदाहरणात आपण वॉटर हा शब्द पाहिला, तसे इतर शब्द शोधा आणि लिहा. देअर आर मेनी वर्ड्स बट फॉर एक्झाम्पल वी हॅव टेकन फ्यू ऑफ देम अँड दे आर प्लांट, लँड, प्ले, कॅच अँड इन अनदर ग्रुप वर्क, हेल्प, ॲक्ट अँड कवर. You can write other words also. Question number 4. Form pairs. Write a set of step-by-step instructions for A. Making a magic watering can. B. Using a watering can. जोड्या बनवा आणि जोडीजोडीने मॅजिक वॉटरिंग कॅन बनवण्यासाठी सूचनांचा संच लिहा. टप्प्याटप्प्याने ती कशी बनवली जाते याच्यासाठी सूचना लिहा ए आणि बी नुसार. याच्यामध्ये आधी ती कॅन कशी बनवतात ते लिहा ए मध्ये आणि बी मध्ये त्या कॅनचा वापर कसा करायचा ते आपल्याला लिहायचं आहे. लेट्स राईट द इन्स्ट्रक्शन्स स्टेप बाय स्टेप. चला तर टप्प्याटप्प्याने सूचना लिहूयात. मॅजिक वॉटरिंग कॅन. फर्स्ट, मेक अ होल इन द बॉटम ऑफ द टीन. त्या पत्रती डब्याच्या तळाला एक छिद्र पाडा. सेकंड, मेक मेनी होल्स इन द लीड. त्या डब्याच्या झाकणाला अनेक छिद्र पाडा. थर्ड, पुट द फिंगर ऑन द बॉटम होल अँड फिल द कॅन विथ वॉटर. नाव हिअर वी हॅव मेड द वॉटरिंग कॅन. आपण वॉटरिंग कॅन तयार केलेली आहे. आता इथून पुढची जी प्रोसिजर आहे ती वापरण्याबाबत आहे. काय करायचं आहे, त्या तळाच्या छिद्रावर तुमचं एक बोट ठेवा आणि त्या पत्राटी डब्यामध्ये पाणी भरा. देन फोर्थ, पुट द लीड ऑन द कॅन अँड टर्न द कॅन अपसाइड डाऊन अँड डोंट रिमूव्ह द फिंगर. आता त्यात पाणी भरल्यानंतर त्या पत्राटी डब्याचं झाकण लावून द्या आणि तो डबा उलटा करा, उपडा करा. परंतु एक लक्षात ठेवा,
तळाच्या छिद्रावर ठेवलेलं बोट काढू नका. देन 5th, नाव रिमूव्ह द फिंगर व्हेन एव्हर यू वॉन्ट टू स्टार्ट द शॉवर. आणि जेव्हा तुम्हाला ते पाणी त्या डब्यातनं खाली पडायला पाहिजे, पाण्याच्या धारा लागायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं, त्यावेळेला तो बोट डब्याच्या तळाशी एका छिद्रावर ठेवलेला बोट काढून घ्या. अँड पुट द फिंगर ऑन द होल टू स्टॉप द शॉवर. आणि तुम्हाला पाणी बंद करायचं असेल तर पुन्हा त्या एका छिद्रावर, जो उलटा केलेला डबा आहे, वरच्या बाजूला एकच छिद्र येईल, त्या छिद्रावर बोट ठेवा. म्हणजे जेव्हा तुम्हाला लागेल की पाणी आपल्याला त्या डब्यातनं खाली यायला पाहिजे, बोट काढा आणि पाणी बंद करण्यासाठी ते छिद्र बोटाने दाबून धरा. इन दिस वे यू कॅन यूज द मॅजिक वॉटरिंग कॅन. क्वेश्चन नंबर 5. With the help of your teacher and parents, collect other simple science experiments and learn to present at least one more experiment. तुमच्या शिक्षकांच्या आणि पालकांच्या मदतीने साधे, सोपे वैज्ञानिक प्रयोग शिका आणि ते प्रयोग, त्यांच्यापैकी एक प्रयोग तुम्हाला वर्गासमोर सादर करायचा आहे. So it is also a practical activity. That's why you will have to learn it and present it in front of the class. ही पण प्रात्यक्षिक कृती आहे, म्हणून तुम्हाला ही कृती प्रत्यक्ष वर्गासमोर करून दाखवायची आहे. Then the next and the last question, question number 6. Prepare a poster on your magic watering can. जादूचा पाणी देणारा डबा याच्यावर एखादं जाहिरातीचं पत्रक किंवा भित्तीपत्रक तयार करा. आय मेड धिस पोस्टर इन दिस वे. यू कॅन यूज युअर इमॅजिनेशन अँड यू कॅन डेकोरेट धिस पोस्टर इन डिफरंट वे ऑल्सो. मी माझ्या पद्धतीने हे पत्रक, हे भित्तीपत्रक असं तयार केलं. तुम्ही तुमच्या कल्पनेने याला अजून डेकोरेटिव्ह करून वेगळ्या पद्धतीने सुद्धा हे पत्रक तुम्ही तयार करू शकतात.